शिवाजी धोटे साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा संध्याकाळी गोदमारे, त्याचबरोबर विजयरावजी धोटे, संजयजी टेकाडे, इतरजी मुळे हे सर्व इथे उपस्थित आहेत. 29 मे 2026 ला माननीय रणजित बाबू देशमुख जे माजी मंत्री होते, काँग्रेस कमिटीचे 2दा अध्यक्ष होते, त्यांचा वाढदिवस 29 मेला आहे. आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं रणजित देशमुख ग्रामविकास पुरस्कार हा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नागपूर जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत आहे किंवा विविध संस्था, शाळा आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या PSC आहे, RH आहे, किंवा उत्कृष्ट काम करणाऱ्या चांगल्या ग्रामपंचायत विविध क्षेत्रामध्ये, त्यांच्यासाठी हा पुरस्कार रणजित देशमुख ग्रामविकास पुरस्कार हा 9 ग्रामपंचायतला आणि काही संस्थांना हा देण्यात येणार आहे. 1 लाख रुपये प्रत्येकाचा 1 लाख रुपयांनी प्रतिज्ञापत्र देऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या सर्व 9 ग्रामपंचायत आणि बाकी विविध संस्था आहेत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांनी जे काही उल्लेखनीय काम त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये केलं किंवा त्या संस्थेने अतिशय चांगलं काम केलं, एखाद्या PSCने अतिशय चांगलं त्या PSCच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली आणि चांगल्या पद्धतीने PSC मेंटेन केली, अशा सर्वांसाठी प्रत्येकाला 1-1 लाख रुपये पारितोषिक देऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रणजित बाबू देशमुख जो ग्रामविकास पुरस्कार आहे त्याचं वितरण 29 तारखेला सायंकाळी 5 वाजता वानामती या सभागृहामध्ये होणार. सर, तुम्ही CSR फंडचा हे उल्लेख केलेला आहे, तर CSR फंड ज्या कंपनीने मतलब दिलेलं आहे, काय त्यांचं हे असं आहे की जो CSR फंड जो प्रामुख्याने जे उद्योगपती राहतात त्यांच्या माध्यमातून त्यांना 2% CSR फंड हा विकास कामासाठी किंवा उल्लेखनीय कामासाठी द्यावं लागतं. आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये JSW नावाची जी कंपनी आहे परमेश्वरला, त्या कंपनीने ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त आपला CSR फंड वापरून एक चांगलं काम केलं आणि ग्रामीण भागाला त्यांनी प्राधान्य दिलं. म्हणून JSWचा सुद्धा त्या कंपनीचा सुद्धा सत्कार 1 लाख रुपये देऊन करतो.